आज मी बनवणार आहे कोबी मसाले भात. तर एका पातेल्यात 3 वाटी पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हे गॅस पेटवलाय आणि हे पाणी तापत ठेवत आहे. याच्यामध्ये आता मी थोडीशी मिक्स डाळ घातली आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुतलेत, ह्याचं पाणी काढून घेतले आणि बाजूला ठेवले. कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि केलेली आहे आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो चिरून ठेवलेला आहे. आता ह्याच्यातला अर्धा कोबी मी घेणार आहे, स्वच्छ धुतलेला आहे आणि हा मस्त चिरून घेत आहे. आता गॅस पेटवलाय, कढई तापत ठेवली आणि त्याच्यात तेल टाकले आणि आता ह्याच्यात कांदा घातलाय, आलं लसूणची पेस्ट घातली आणि जिरे मोहरी टाकायला विसरले. तर आता टोमॅटो घातलाय आणि कोबी घातलेला आहे. आता हे वाफेवर मी कोबी शिजत ठेवत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा शिजवतो. झाकण ठेवलेलं आहे. आता हे कोबी शिजलेला आहे आपला. ह्याच्यामध्ये मी भिजवलेले तांदूळ घातलेले आहेत. ह्याच्यामध्ये हळद, हिंग, 1 चमचा तिखट, मीठ आवश्यकतेनुसार आणि आता हे परतून घेत आहे मी तेलामध्ये. ते आता छान परतलंय. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून जरा गरम करू देत. आता ही चांगली वाफ आलेली मस्त शिजवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे गरम केलेलं मगाशी पाणी होतं ते टाकलेलं आहे 3 वाटी. एका वाटीला 3 वाटी. आता हे झाकण ठेवून मी शिजवलेलं आहे आणि हा झालेला आहे आपला भात. हे माझ्या बोटाला भाजलेलं होतं त्यामुळं मला चटका बसला. आता तांब्यात पाणी घेतले आणि हा बघा किती मसाले भात कोबी घातलेला किती छान झालेला आहे बघा, साध्या पद्धतीचा. हे मी ताटात घेत आहे. जास्त याला तामझाम घातलेली नाही, जास्त मसाले घातलेले नाहीत. मी आपली पहिलीच वेळ केली त्यामुळं मला जसा जमल तसा केलेला आहे. आता याच्यात मी गाईचं शुद्ध तूप 1 चमचा घालत आहे, जेणेकरून तो सॉफ्ट लागावा खाताना. आणि थोडंसं बघूया काय काय घ्यायचं. तर हे थंडीचे दिवस आहेत ना, तर शेंगदाण्याची गूळ घातलेले लाडू आणि शेंगदाण्याची चिक्की म्हणजे चिक्की गुडदाणी. चला आता भूक लागली, वाजले 4. जेऊया. थँक्यू.